महायुति सरकार के खिलाफ कांग्रेस का कीचड़ फेंको आंदोलन, जमकर जताया विरोध। नीट का पेपर पूरे देश का पेपर है। जिस तरह से बार बार पेपर लीक हो रहे हैं और छात्रों के भविष्य से केंद्र सरकार खिलवाड़ कर रही है, यह खेला कांग्रेस बर्दाश्त नहीं करेगी। केंद्र सरकार किसानों के लिए MSSP लागू नहीं कर रही। प्याज, कपास, सोयाबीन, धान की उपज को उचित भाव नहीं मिल रहा। इन्हीं मुद्दों के साथ गोंदिया जिला कांग्रेस कमेटी की ओर से शहर के चौराहे पर कीचड़ फेंको आंदोलन किया गया तथा इस आंदोलन को आक्रामक रूख देने हेतु कांग्रेस के सभी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित थे। संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी मिळून जे महाराष्ट्राला लुबाडण्याचा, लुटण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। 2 महिने अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे, तरी ते सुद्धा निर्लज्जपणे वागत आहेत। आज या राज्यामध्ये गरिबांवर चिरडण्याचा अधिकार अमीर लोकांच्या पोरांना लायसन्सच्या रूपाने RTO डिपार्टमेंटने दिलेला आहे का, हा प्रश्नचिन्ह आहे। या त्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी काही आर्थिक देवाणघेवाणीवरून राष्ट्रवादींच्या नेत्यासोबत भांडण झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला। पालकमंत्र्यांनी मागच्या 4 महिन्यात तोंड दाखवलेलं नाही आहे। त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, विरोध दर्शवण्यासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे। इस दौरान कार्यकर्ताओं ने राज्य सरकार के प्रतिनात्मक पुतले पर कीचड़ की बाल्टी उड़ेलकर सन्न कर दिया और शिंदे सरकार द्वारा की गई बिजली दरों में बढ़ोतरी, महंगाई, बेरोजगारी विरोधी नीतियों पर रोष प्रकट करते हुए जमकर नारेबाजी करते कहा कि पुलिस भर्ती परीक्षा बारिश के मौसम में कीचड़ के बीच कराई जा रही है, जिसे लेकर परीक्षार्थी परेशान है। तो वहीं दूसरी ओर धन्ना सेठों की गाड़ी से फुटपाथ पर सोए गरीबों को कुचला जा रहा है। हे आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या विरोधातलं आंदोलन आहे आणि महाराष्ट्र सरकारचे जे प्रतिनिधी आहेत, जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत, ते सरकार चालवणारे लोक आहेत आणि म्हणून या लोकांना बोलून सुद्धा हे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही। नीटच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ त्याच्यावर हे सरकार बोलायला तयार आहे। या ठिकाणी धान खरेदी केंद्राच्या संदर्भात आम्ही अनेकदा बोललो, पण तेच केंद्र सुरुवात झाले नाही। शेतकऱ्यांनी धान आज 1700-1800 रुपयामध्ये विक्री केलेला आहे। आज एक क्विंटलवर 500 ते 400 रुपयापर्यंत शेतकऱ्याचे नुकसान झाले। या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, काही कायदे अशा पद्धतीचे बनवले की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामामध्ये परवडणार नाही, खताच्या किमती वाढवतील। ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना वरच्या स्तरावर, पार्टीच्या स्तरावर निवेदन दिलं, बोलण्यात आलं, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ते बोलण्यास तयार नाही। आणि म्हणून शेवटी आता हतबल झालेले जनता आहे, लोक परेशान झालेले आहेत आणि म्हणून आता या सरकारवर, त्यांच्यावर चिखलफेक केल्याशिवाय हे आता पुढे लक्षात घेणार नाहीत, पुढे यांचं झोप उघडणार नाहीत। आणि म्हणून आज हा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी चिखलफेक आंदोलन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। सर, पालकमंत्री यांनी मंत्रिपद सोडलंय, काय सांगाल सर? पालकमंत्र्यांनी का सोडले हे त्यांचा प्रश्न आहे, परंतु वर्तमानपत्रात बातमी वाचल्याच्या नंतर असं कळते की ते या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी सक्षम नाही, जिल्ह्याचे प्रश्न ते सोडवू शकत नाही, जिल्ह्याच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही, त्याच्यासाठी ते कुठेतरी कमकुवत पडले आणि म्हणून त्यांनी हा पद सोडलेला आहे।